हाय नमस्कार. मी कल्याणी भोगले आणि आपण गुरुवारी भेटलोच होतो. मी तुम्हाला माझी पेंटिंग कशी करते किंवा त्याचे व्हिडिओ थोडे थोडे टाकतेय. पण मी तुम्हाला 15 दिवसापूर्वी प्रॉमिस केलं होतं की मी मिनिएचर पेंटिंगवर म्हणजे रागमाला पेंटिंग, मी मला वाटतं तेव्हा काहीतरी वेगळा उच्चार केला होता, पण रागमाला पेंटिंग मिनिएचर पेंटिंगवर मी व्हिडिओ करणार आहे असं मी सांगितलं होतं आणि मी केलं नाही. मला माझंच वाटायला लागलं की ह्या सगळ्या एक्झिबिशनच्या गडबडीत आपल्याला जमत नाहीये, पण मी आजपासून सुरुवात करतेय आणि आपण हे सुंदर चित्र तुम्हाला, मी बिलीव्ह मी की तुम्हाला माझी बडबड जरी आवडली नाही, समजा काही इन्फॉर्मेटिव्ह फार वाटली नाही, तरी सुद्धा तुम्ही ही सुंदर चित्र जी बघाल, जी मी कडेला सगळी टाकणार आहे मिनिएचर पेंटिंग आपली, तर तुम्हाला एकदम आपका दिल बाग बाग हो जाएगा. खूप मस्त वाटणार आहे तुम्हाला. बर, आता ही मिनिएचर पेंटिंग करायचं कारण काय? एवढं मला वाटतं नेटवर डेटा आहे, सगळं माहिती आहे बऱ्याच जणांना, तर त्याला अनेक कारणं आहेत. तर ती मी आज ती कारणं सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी कुठल्या हेतूने किंवा काय ह्याने करतेय. तर पहिली गोष्ट, मला पेंटिंग शिकत असताना आम्हाला मिनिएचर पेंटिंग थोडंसं होतं, फार नव्हतं मला एमएला, पण तरी होतं. पण एवढं खूप असं उत्साहाने कोणी शिकवलं नाही. पण ती मिनिएचर पेंटिंग इतकी सुंदर आहेत, त्याच्यात एवढ्या गोष्टी आहेत ना बघण्यासारख्या, अभ्यास करण्यासारख्या, आणि त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता त्याच्या एक म्हणजे जनरली मिनिएचर पेंटिंग म्हणलं की मग ते कुठली घराणी, कुठल्या साईडची, म्हणजे ग्वाल्हेरचं किंवा मुघल शैली आणि घराणी वगैरे त्याच्यात आहेत, बराच अभ्यास आहे, ते किचकट, ते काही आपण बोलणार नाही आहोत. माझा फोकस टॉपिक रागमाला पेंटिंग, म्हणजे मी तुम्हाला सांगते संगीतावर, रागांवर बेस जी मिनिएचर पेंटिंग आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत. ते मेन आहे. खरं तर मी तुम्हाला सांगते की संगीताशी, रागांशी मला त्यातलं काही ज्ञान नाहीये, पण मला एक त्याच्याबद्दल अट्रॅक्शन आहे. का? कारण संगीत इतकी सुंदर आपली परंपरा आहे, त्या संगीत आणि चित्र याचं कुठेतरी जॉईन केलं, संगम आहे, तर त्याचा कॉन्फ्लुएन्स, संगम जो केलेला आहे तो मला आवडतो फार. आणि ते कसं काय की ते संगीत तत्व घेऊन, आणि माझ्याकडे एक पुस्तक आहे, चित्रकला संगीत तत्व से चित्रकला असं एक रिसर्च बुक आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन पुढच्या आठवड्यात. तर त्याच्यातलं पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी मला कळलेल्या आहेत की त्यांनी जोडलं कसं आहे, की संगीत आणि चित्रकला हे कसं जोडलंय, कसं त्यांनी लोकांनी त्याच्यावर पेंटिंग केली आहे, ते आपण बघणार आहोत ह्याच्यात. ओके, बर. आता मेनली रागमाला पेंटिंग म्हणजे राग. ओके, संस्कृत शब्द राग, म्हणजे आपला जो राग येतो तो राग नाही, माहितीये, पाचकळ जोक आहे, ठीक आहे. पण राग म्हणजे संस्कृत शब्द आहे. राग म्हणजे रंग, वर्ण, रंग, ह्यू आपण म्हणू शकतो, शेड. तर त्या रागावर, आणि राग म्हणजे रंग, कला असं आपण रंग म्हणू शकतो. तर अर्थातच रागमाला म्हणजे ह्या रंगांनी, रागमाला म्हणजे माळ, म्हणजे गार्लंड ऑफ कलर, असं त्याचा रागमालाचा खरा अर्थ आहे. आणि या संगीताचे जे राग आहेत त्याच्यावर बेस ही रागमाला पेंटिंग आहेत. आणि त्या एका पेंटिंगला रागचित्र म्हणतात, जे ह्याचं नाव आहे, हे उलट दिसत असेल तुम्हाला, तर रागचित्र नावाचं हे जे पुस्तक आहे, तर एका चित्राला रागचित्र म्हणतात. आणि जी पूर्ण जी आहेत आपण जी डिस्कस करणार आहोत ती रागमाला पेंटिंग आहेत, आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बरं, आता त्याच्यात काय आहे? तर मला वाटतं हे जनरल नॉलेज बरेच जणांना असेल, पण काहींना माहित नसेल, तर म्हणून मी सांगणार आहे. तर आता आपल्या संगीतात परंपरा असतात की एक ठराविक राग एका ठराविक वेळेला गायला जातो. उदाहरणार्थ मला वाटतं भैरव राग सकाळी गायला जातो. म्हणजे ही जी पेंटिंग आहे त्या पेंटिंगमध्ये सुद्धा जर भैरव राग सकाळी गायला जात असेल तर त्या रिलेटेड रंग वापरले, त्या रिलेटेड वातावरण निर्माण केले. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंट वेगवेगळी सुंदर निर्माण केली. आपण ती मिनिएचर पेंटिंग त्या दृष्टीने बघतच नाही. आपण बघतो की हा बारीक रेघा आहेत, मग त्या सुंदर स्त्रिया आहेत, इथपर्यंतच आपलं राहतं, सुंदर स्त्रिया, बस, ह्याच्या पुढे आपण जात नाही. तर ती जे वातावरण त्यांनी निर्माण केलंय त्या सीझनचं, आणि हा वेळ आहे दुसरं सीझन, ज्या सीझनमध्ये आता वसंत ऋतू असला की सुंदर वसंत ऋतू, इतकं सुंदर लँडस्केप, मागे कलरफुल, इतकं छान फॉलिएज त्यांनी काढलेलं आहे त्या मिनिएचर पेंटिंगमध्ये. तर
तर ती सुंदर फॉलिएज असलेली ती आपण ऑब्झर्व करू शकतो, याचा आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या सीझनमध्ये. आता मेघ राग आहे, तर मेघ मल्हार, मग त्याच्यात त्या सीझन ऑब्व्हियसली वसंत ऋतू. हिंडोल राग जो आहे त्याच्यात तो वसंत ऋतू इन्क्लुडेड आहे, तर मग त्याच्या वसंत ऋतूची पेंटिंग आहे. म्हणजे सीझन प्रमाणे, वेळेप्रमाणे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मला आवडतं, म्हणजे तुम्हाला पण आवडत असेल, इमोशन्स. जे कुठल्याही पेंटिंगमध्ये इमोशन असलं तर मला खूप छान वाटतं आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं. म्हणजे पेंटिंगमध्ये काय काय असायला पाहिजे, काय काय तर कुठे काढलंय, स्थळ आहे की कुठे काढलंय ते दिलेलं आहे त्या पेंटिंगमध्ये. नंतर इमोशन आहे, सीझन आहे की कशा प्रकारचं वातावरण, एन्व्हायरमेंट काय आहे, आणि इमोशन. आता इमोशन कशी आहेत, तर जनरली ही रागमाला पेंटिंग ही लवर्सवर आहेत. म्हणजे जनरल आपल्याकडे राधाकृष्ण म्हणतात, पण एक राणी आहे, आणि राणीच आपण धरूया कारण तिचं जे सगळं त्यांनी जे छान ती नटवलेली असते किंवा ती असते, तर ती एक राणीच असते. ती त्या राजाची किंवा तिच्या प्रियकराची वाट बघत असते किंवा त्या रिलेटेड इमोशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला सांगते, आपल्याकडे ती आहेच आहे थीम, इंडियन पेंटिंगमध्ये ते आहेच आहे. पण पहिल्यापासून म्हणजे त्या राजाला किंवा कोणाला प्रियकराला भेटल्यापासून ते अगदी ताटातूड झालीये आणि मग ती वाट बघतीये पासून, म्हणजे वैराग्यापासून अगदी शृंगारापर्यंत सगळी पेंटिंग आहेत आणि ते सगळे रस आहेत. आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात लिहिलेलंच आहे की जिथे मन तिथे भाव, आणि जसा भाव तसा रस उत्पन्न होतो. तर ते मन, ते इमोशन त्या नायिकेचं, म्हणजे त्या नायक नायिका आहेत, त्या नायिकेचं मन जिथे आहे तसं इमोशन उत्पन्न होणार आणि भाव उत्पन्न होणार, आणि त्या भावातून तो रसनिर्मिती केलेली आहे. म्हणजे ह्या पेंटिंगमध्ये उत्तम रसनिर्मिती तुम्हाला दिसते. तर हे इतके सगळे गुण ह्या पेंटिंगमध्ये आहेत आणि आपण ते नेहमी मिस करतो. आपण नेहमी ती मिनिएचर पेंटिंग म्हणजे अरे किती बारीक बारीक काढलंय, केवढं अवघड आहे ना हे बारीक काढणं, इतकी चर्चा करतो आणि सोडून देतो. ते पण खरंच खूप अवघड आहे, ते केलंय, ती कारागिरी आहे. पण हे आपण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी आहेत, आणि त्या जर तुम्हाला माहीत असतील तर काही प्रश्नच नाही, म्हणजे माहीत असतील तर गुडच आहे. पण तुम्ही जर त्या लक्षात आणल्या नसतील कधी, तुम्ही त्या आपने उस नजरिये से उसको नहीं देखा होगा, तर आपण नक्की बघालच. आणि त्याच्यावर मी चर्चा करणार आहे. आता राग कुठले आहेत, तर 6 राग आहेत. कुठले कुठले राग आहेत, पहिला आहे भैरव, मग मालकंस, मग हिंदोल राग आहे, मग नंतर दीपक राग आहे, मग दीपक राग आहे, मग श्री राग आहे, आणि मग मेघ राग आहे, मेघ किंवा मेघमल्हार, असे 6 राग आहेत. आणि ते इतकं सुंदर आहे ना, म्हणजे मला भारतीय ह्याच्यात क्लासिफिकेशन, आता ते सायंटिफिक क्लासिफिकेशन ते बोरिंग असताना असं आता हे सुद्धा काइंड ऑफ क्लासिफिकेशन आहे. पण म्हणजे ह्या रागात काहीतरी क्लासिफिकेशन कसं केलंय, तर त्या प्रत्येक रागाला 5 भारी आहेत, म्हणजे 5 बायका आहेत, आणि जवळपास 8 पुत्र आहेत. म्हणजे रागपुत्र 8 रागपुत्र आणि 5 भार्या असं आहे. म्हणजे ते सगळं क्लासिफिकेशन खरं तर केलेलं आहे, किंवा ह्या रागामध्ये हे इन्क्लूड एवढे जण आहेत त्याची नावं, पण ती आपल्याला लक्षात राहावी म्हणून ते असावं बहुतेक. मला ते फार गोड आणि छान वाटतं की त्यांच्या त्या बायका आहेत. मग राग रागिणी म्हणतो आपण, ते राग आहेत आणि ह्या रागिणीज आहेत. तर नॉट नेसेसरी, आता मी हे बरंचसं ह्या पुस्तकातूनच घेणार आहे. हे डेक्कन रागमाला पेंटिंगवर आधारित पुस्तक आहे, तर बरंचसं तेच इन्फ्लुएन्स असणार आहे. पण माझ्याकडे अजून 2-3 पुस्तक आहेत, त्याच्यावर पण मी बोलणार आहे. पण असं नाहीये की आता फॉर एक्झाम्पल भैरव जो राग आहे त्याच्यात सगळ्या त्यांनी काही रागिणी दिल्या नाहीयेत, जास्त रागपुत्र आहेत. पण माझा फोकस रागिणींवर राहणार आहे, मला ते इमोशन्स आणि ते जास्त आवडतं. तर जर नुसत्या रागिणी जरी मोजल्या, रागपुत्र आणि रागिणी, तरी 30 होतात. तर मला असं वाटतं मिनिमम 12 एपिसोड तरी करायला पाहिजेत. मी काय फक्त ह्यांचं क्लासिफिकेशनच डिस्कस नाही करणार आहे, तर आपण अभ्यास करणार आहोत की संगीत आणि चित्रकला कसं एकमेकांशी रिलेटेड आहे, काय काय गोष्टी एकमेकांना कनेक्ट होऊ शकतात, आणि इंटरेस्ट क्रिएट होईल तुम्हाला. जे संगीतातले आहेत त्यांनी मला सांगा नंतर एपिसोड बघून की खरंच तुम्हाला वाटलं का की हे सेम आहे. म्हणजे आता साधं बघा ना, तुम्हाला माहितीये की वेगवेगळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या स्वरातून आपलं सारे गमपधनिसा तयार झालं, आणि मग त्याच्या रिलेटेड कलर्स आहेत, ते मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठल्या प्राणी आणि पक्ष्यांपासून स्वर उत्पत्ती झाली आणि रंग त्याला कुठले रिलेटेड आहेत. तर ते माझ्या पुस्तकात आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे नक्की.
तर तसे रंग वापरलेत. किती इंटरेस्टिंग आहे, आणि हे आपण अशा इंटरेस्टिंगली बघतच नाही. आणि अजून एक त्याच्यातला पॉइंट मिनिएचर पेंटिंगचा मी तुम्हाला सांगते की मी एका ठिकाणी गेले होते. तर मला सॉरी जरा थोडा मेमरीचा प्रॉब्लेम, मला लक्षात नाहीये मी कुठल्या म्युझियममध्ये गेले होते. पण त्या म्युझियममध्ये फक्त एक युद्धाचं वर्णन होतं, म्हणजे राक्षसूर असुरांचं युद्ध होतं. आणि ते युद्ध होत असताना म्हणजे ते सूर म्हणजे देव शंकराची परवानगी घेऊन युद्धाला चाललेत असं होतं. हा मला वाटतं ते गण होते, शिवगण होते, असं काहीतरी ती होती, मला आता आठवत नाही. पण ती गोष्ट होती, ती फार पॉप्युलर गोष्ट नाहीये, पण ती गोष्ट होती की ते गण चाललेत त्या असुरांना मारायला, परवानगी घ्यायला शिवाकडे आलेत. तिथपासून ते युद्धाला गेले, मग त्यांनी पडाव कुठे कुठे टाकले, आणि मग ते जंगलात राहिले, मग त्यांनी युद्ध केलं, मग ते परत आले, परत शिवाकडे आले, असं वगैरे काहीतरी सगळी गोष्ट आहे. आणि ती त्या मिनिएचर पेंटिंग मध्ये त्यांनी 150 ते 200 मिनिएचर पेंटिंग केली होती. आणि तुम्ही ॲनिमेशन, आपण ॲनिमेशन म्हणतो की डिझनेचे ॲनिमेशन एवढं भारी वगैरे, पण मी एवढं ऑब्झर्व केलं की प्रत्येक कॅरेक्टरच एक तर सेम होतं, की तो कॅरेक्टर तो कसा मूव्ह झालाय, ते कुठे कुठे गेले, त्यांचं एन्व्हायरमेंट बदलत होतो, आणि अक्षरशः अख्खी गोष्ट ती इलस्ट्रेट केलेली होती मिनिएचर पेंटिंगमध्ये. आणि मिनिएचर पेंटिंगचं तुम्हाला माहिती आहे अगदी डिटेल असतं, म्हणजे त्यांनी जे काय घातलं असेल त्याच्यावरचं पण टेक्स्चर आणि ते बारीक काढतात, फारच खूप. आणि मला बघायला नाहीच शक्य झालं, म्हणजे ते शक्यच नाही झालं बघायला मला, एवढी काढलेली पेंटिंग होती ती म्युझियममध्ये. मी दमून गेले आणि बास मला आता, म्हणून मी थोडी बघितली आणि बास केलं. इतकं म्हणजे एवढं, म्हणजे आपलं खरं तर आत्ता ओरिजिनल जेवढं होतं त्याच्यापेक्षा 2% उरलंय, पण ते 2% सुद्धा आपण स्कल्पचर्स काय टेम्पल मधली मिनिएचर पेंटिंग्स काय आपण तेवढी बघूच शकत नाही. बरं ठीक आहे, आता हे तर मला वाटतं हा एपिसोड बऱ्यापैकी मी नुसत्या गप्पा मारल्यात तुमच्याशी आणि तुम्हाला सांगितलंय. जरा थोडा इंटरेस्ट क्रिएट झालाय का बघा तर मिनिएचर पेंटिंग बद्दल. आणि तुम्हाला मी चित्र दाखवतच आहे सारखी, शेजारी दाखवते, तर ती तुम्हाला नक्की आवडली असतील. तर पुढचा एपिसोड करूया एक, मला वाटतं भैरव राग किंवा पुढचा मालकंस रागापासून पुढचा एपिसोड करूयात. आणि आपण कंपॅरिझन करणार आहोत, ते कसं अरेंज केलंय त्याचा अभ्यास करणार आहोत. नंतर व्हेजिटेशन काय वापरलंय, पक्षी प्राणी काय काढलेले, खूप सुंदर अभ्यास करण्यासारखे. ते आपण करूया हळूहळू, माझा पण अभ्यास होईल, तुम्हाला पण इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, तर या इन्फॉर्मेशन कडून आपल्याला नॉलेज कडे जातात का ते नक्की बघूया. मला वाटतं आज फार बोलणं झालं. चलो बाय, टाटा. आणि तुम्हाला माहितीच आहे की माझं एक्झिबिशन आहे 22 ते 27 ऑक्टोबर राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीला. तर जे पुण्यात राहत आहेत किंवा जे पुण्यात ते आलेले असतील त्यांनी नक्की 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 भेट द्या. वेळ मला वाटतं 11 ते 8 अशी आहे. ओके, चल बाय. हां, आणि हा व्हिडिओ लाईक करा.